आपल्याला माहिती आहे का? अनेक संस्कार नकळत आपल्या मनात रुजत असतात आणि तेच पुढे आपल्या विचारांवर आणि आयुष्यावर परिणाम करतात. नमस्कार. आजच्या सेशनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आपण पाहिलं की अंतर्मनाकडे असणारी शक्ती आपलं जीवन कसं घडवते. जसा मनाचा संबंध विचारांशी येतो, तसाच मनाचा संबंध हा संस्कारांशी देखील येत असतो. म्हणूनच आज आपण संस्कार कसे होतात हे पाहणार आहोत. संस्कार दोन प्रकारे होत असतात, कळत नकळत. म्हणजे शिक्षणातून आणि शिकवणीतून. संस्कार हे सतत होत असतात, प्रत्येक क्षणाला. आपल्या आजूबाजूची परिस्थिती, आपल्या आजूबाजूची माणसं यांच्याकडून आपण ऐकतो, पाहतो, त्यातूनच संस्कार होत असतात. संस्कार हे क्षणाक्षणाला होत असतात. नकळत होणाऱ्या संस्काराचा प्रभाव खूप मोठा असतो. समजा एखाद्या घरामध्ये हिंदी भाषा बोलली जाते, इंग्लिश बोलली जाते किंवा मराठी बोलली जाते. मग त्यांच्या घरात जन्म घेणारे मूल ही भाषा आपोआप शिकते. कशी? तर ऐकून ऐकून. मग तीच भाषा त्याला लिहिण्यासाठी, वाचण्यासाठी आपल्याला शाळेमध्ये पाठवावं लागतं, बरोबर ना? तर मग शाळेमध्ये शिक्षणातून त्याला संस्कार होतात, म्हणजेच जाणीवपूर्वक संस्कार होतात. आणि वातावरणातून जे तो ऐकतो, पाहतो, जे आत्मसात करतो, ते संस्कार नकळतपणे होतात. आता आपण पाहूया संस्कार आपल्या प्रत्येक कृतीतून कसे होतात. इथे मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छिते. जेव्हा मी जॉबला जात होते अंगणवाडीमध्ये, तेव्हा सकाळी 7ला जावं लागायचं. मी घरातील कामं पटापट आवरून ड्युटीवर निघाले. जाताना रस्त्याच्या कडेला एका घरामध्ये आरडाओरडा ऐकू आला, म्हणून मी त्या ठिकाणी थांबले. तर तिथे एक दृश्य माझ्या निदर्शनास आलं. एका 17-18 वर्षाच्या मुलाने फाशी घेतलेली होती. तो दोरीला लटकलेला होता. मग थोडा वेळ अजून थांबले. बोलण्यातून मला सगळी परिस्थिती समजली. थोड्या वेळाने मला समजलं की आपल्याला ड्युटीवर जायचंय, म्हणून मी तिथून घाईघाईने निघाले. अंगणवाडीत गेल्यानंतर तिथे जाताच मदतनीसला ती सगळी हकीकत सांगितली, अगदी जशीच्या तशी. त्यानंतर मुलं आली, मुलांचे स्वागत झाले, अनौपचारिक शिक्षण झालं. थोड्याच वेळात एक आजीबाई आहार घेण्यासाठी आल्या आणि मी त्यांना सुद्धा ती हकीकत जशीच्या तशी सांगितली. आणखी थोड्या वेळाने 2-3 महिला आल्या, त्यांना सुद्धा मी ती हकीकत सांगितली. माझी ड्युटी संपली आणि मी घरी निघाले. जाताना रस्त्यात एक मैत्रीण भेटली आणि तिला सुद्धा मी ही हकीकत सांगितली. घरी गेले, घरी माझ्या दोन्ही सुनांना पण सांगितली, दोन्ही मुलांना पण सांगितली. सकाळी माझे मिस्टर घरी आले, त्यांना सुद्धा ही हकीकत मी जशीच्या तशी सांगितली. म्हणजे बघा, एखादी घटना आपण पाहिली आणि ती घटना जर अपघात किंवा अशी काही विशेष असली तर आपण ती तिथं सोडून देतो का हो? नाही, ती आपल्या सोबत घेऊन जातो आणि आपण इतरांना देखील सांगतो. म्हणजेच त्याचं खत पाणी आपल्यालाही मिळतं आणि इतरांनाही मिळतं. ती घटना आपण रिपीट केल्यामुळे ती आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जाते, तिथे मेमरी स्कॅन होते आणि मग दीर्घकालीन स्मृतीमध्ये तिचे रूपांतर होते. तर तुम्ही म्हणाल, गर्भसंस्काराशी याचा काय संबंध? तर मैत्रिणींनो, तुम्ही प्रेग्नन्सी मध्ये जर अशी घटना पाहिली, दुःखद घटना पाहिली, तर ती तुम्ही विसरत नाही. तुम्ही पुन्हा 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 ती रिपीट करत असता आणि मग त्यावेळेला तुमच्या मनामध्ये ती जर घटना दुःखद असेल तर दुःखी भावना निर्माण होतात. तुमच्या मेंदूमध्ये तशाच प्रकारचे हार्मोन्स क्रिएट होतात आणि मग ते हार्मोन्स रक्तात मिसळून प्लॅसेंटामध्ये जातात.
प्लॅसेंटामधून नाळेमार्फत बाळापर्यंत पोहोचतात आणि त्याच प्रकारचे ठसे बाळावर उमटतात, म्हणून बाळावर त्याचा गंभीर परिणाम होतो. मग यासाठी आपण काय केलं पाहिजे? अशा गोष्टी आवर्जून टाळल्या पाहिजे. थँक्यू सो मच अँड टेक केअर.